निघालोय आता हा मुंबई गोवा हायवे जो की इथून आता सरळ जो अरे दोन्ही चालू झाले वाटतं. अरे वा. आणि याचं काम झालं नव्हतं पण फायनली बोगद्याचं काम झालेलं आहे. इथे बघा हा बाजूचा बोगदा आणि बोगद्यात असे बरोबर आहे. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल जे की मिस्टर सकपाळ व्लॉगमध्ये. तर आता पुन्हा एकदा आपण चाललो आहे गावी. तर वाजले आता जस्ट 3 वाजलेत आणि मम्मी पप्पा इकडे, मम्मी पप्पा आणि आम्ही तिघंच चाललो आहे. तर काही कार्यक्रम आहे, आमचा फॅमिली फंक्शन आहे त्यामुळे चाललो आहे त्यानिमित्ताने. तर पुढे आपल्या या कोकणातलं आता बघू आपण. मी या ब्लॉगमध्ये मुंबई गोवा हायवेची आत्ताची रिसेंट कंडिशन काय आहे, कारण 3 महिन्यापूर्वी पण मी गेलो होतो आणि त्याच्या आधी आपण रत्नागिरी नंतर दापोली करून आलेलो. तर आत्ता आपण बघूया काय नेमकी कंडिशन आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुढे येतच राहतील काही. आपण एक 4-5 दिवस पुन्हा एकदा स्टे करणार आहोत. तर चला भेटूयात. आता आपण निघतोय, पटापट निघूया. चला लवकर, चला फटाफट निघूयात. चला झालं, बॅगा माग ठेवा, लवकर काढतो, ठेवा. खराब नाही ना होणार? नाही नाही, चला निघूयात. गाडी पण खूप तापली आहे. पेट्रोल फील करू आणि आता आपण निघूयात. 3-3:15 झालेत. बघू आता किती वेळात पोचतोय. काय पुढे ट्रॅफिक मिळेल नाही मिळेल काय माहीत नाही, कारण शिमगोत्सवासाठी गेलेले आहेत गावाला. पण आता जाताना काय कंडिशन आहे कसं काय, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. चला बघतो, चेक करतो. तुम्ही बसा, स्टेपने बी चेक करा नाही बाय. तर आपण इथे SV रोडला नेहमीप्रमाणे इथे हवा चेक करतोच आणि केलीच पाहिजे. टायर प्रेशर वगैरे, कारण लॉंग रनिंग आहे. तर आता काय इथून 4 वाजणारच आहेत निघेपर्यंत. आणि इथे आपला जरा टायरचा हा प्रेशर खूपच कमी आहे. तर जॅकवर चढवून एकदा बघूया काय पंक्चर आहे का. तर एक आपला ओल्ड पंक्चर आहे जो की हलका, तो आपण करूयात रिपेअर. ॲक्च्युली गाडी कसं आपली 4-5 दिवस उभीच होती आणि काय रनिंग नाही झालं. उभं राहून पण होत असतं. पंक्चर काढून घेतला तर काय टेन्शन नाही म्हणजे टायरचा. चला आता आपण निघूयात, लेट झालाय. तर हा आता सांताक्रूज चेंबूर लिंक रोड. इथून नवी मुंबईला जायला हा एक शॉर्टकट आहे जो सांताक्रूज वरून डायरेक्ट चेंबूर मग मानखुर्द आणि मग वाशी करत करत आपला नवी मुंबईला. बरं झालंय, नाहीतर मग इकडून जायचं आपलं सायन करून, बँड्रा सायन करत करत. पण हा बरा आहे. वाशी जस्ट आपण आता अर्धा तासात पोचलोय वाशीला. वाशी टोल नाका क्रॉस करू फटाफट. आपण पनवेल 5:30 पर्यंत ट्राय करू पोचायचं. 5:30 किंवा मे बी 45 मिनिट्स. जर ट्रॅफिक नसलं तर 45 मिनिट्स. कळंबोळी नाका आपला. JNPTला आता आपण या JNPTच्या रोडवर आहोत आणि इथून JNPTवरून जो आपला पळसपे फाट्यावरून मुंबई गोवाला राईट मारायचा आहे. पळसपे फाट्याला पोचलोय आणि 5:30ला बरोबर पोचलोय. आणि हा आपला बघा इथे सरळ आता मुंबई गोवा हायवे, पेण वगैरे, शिवसागर रेस्टॉरंट. आपण नेहमीच इथे थांबतच असतो. चला फटाफट नाश्ता करू आणि मग आता आपण काही कुठे जेवायला बघू. जर थांबलो तर चिपळूणला वगैरे थांबू. एक मेको सँडविच दे ना.
तुम्हाला पण सँडविच आणि तुला और एक तुला चहा हवा है? सैंडविच कौन सा करना है? सैंडविच वेजिटेबल टोस्ट रहेगा। टोस्ट रहेगा, चीज़ रहेगा? सिर्फ वेजिटेबल नहीं, चीज़ नहीं, चीज़ नहीं, सिर्फ वेजिटेबल। हाँ कितना दोन करू है तुम्हाला? हाँ ठीक आहे चलो। सँडविच आलेला आहे जे व्हेजिटेबल टोस्ट। चला फटाफट नाश्ता करू आणि आपण पुढे भेटूया। भाई सनसेट बघा, एक नंबर इव्हनिंगचा क्लायमेट, मस्त असा रंग ऑरेंज ऑरेंज झालेला आहे। चला निघूयात। निघालोय आता हा मुंबई गोवा हायवे, जो की इथून आता सरळ जो लागला, कुठेच वळायचं नाही, कुठेच, नेहमीप्रमाणे आपला मुंबई गोवाचा रोड। चला बघूया, टार्गेट आहे 12च्या आत पोचायचा, किती वाजता पोचतोय बघूया। भाई पहिल्यांदा या टाइमला आपण मुंबई गोवा हायवेने मी आता गावी चाललोय इव्हिनिंगचा, नाहीतर मोस्टली आपण रात्री वगैरे निघायचो, पण आता काय आपण 4 पर्यंत निघालो होतो मालाडवरून, म्हणजे तयारी करेपर्यंत। आणि ऑलमोस्ट हा पळसपे फाट्यापासून आता हा रस्ता चांगला आहे, पुढे आता हा कर्नाळा अभयारण्य आहे आणि प्रॉपर रस्ता आहे। वातावरण तर बघा ना मस्त, आता जो उन्हाचा जो कडाका जो दुपारी जाणवत होता, आता जरा थोडंसं दमट वातावरण झालेलं आहे थोडासा गरमी वगैरे तर आहेच, त्यामुळे बघूया आता गावाकडे किती ऊन आहे काय। CNG पंप तर भरपूरच झालेले आहेत, अगदी पनवेलपासून मध्ये मला वाटतं एक 10 15 20 किलोमीटरवरती आहेतच, त्यामुळे काय टेन्शनच नाही असं। नाही तर पहिला बापरे, एक CNG पंप कमीत कमी 50-60 किलोमीटरच्या नंतर किंवा अगदी 100 किलोमीटरच्या पण नंतर असायचे। आणि आत्ताचा जो मुंबई गोवा हायवे ह्याची कंडिशन तुम्ही बघताच आहे, आणि हे CCच आहे, CC कॉन्क्रीटचे रोड आहेत। आणि याच्या आधी जो सिंगल रोड होता आणि त्याची कंडिशन इतकी खराब असायची की जो आत्ता 6 तासात अगदी संगमेश्वर 6 ते 7 तास जास्तीत जास्त। आणि हे जे कॉन्क्रीटचे रोड आहे तर गरमीमध्ये हे रोड खूप तापतं, सिमेंट आहे ना, डांबर कसा खूप फरक आहे डांबर आणि CCच्या रोडमध्ये, त्यामुळे खूप गाडीचे टायर गरमीमध्ये तापतात। आणि सगळ्यांच्याच काय, सगळेजण नायट्रोजन नाहीच भरत, त्यामुळे हा एक प्रॉब्लेम सगळ्यांना फेस करावा लागतच असेल या CCच्या रोडमुळे। हे थोडा मध्ये डायव्हर्जन आणि कुठे आहे, हे जिते आलेले आता, पुढे आता पेन येईल, नाही हे दूरशेत म्हणून, म्हणजे जितेच्या पुढचं जिते गाव होता मागे। हा बघा, हा ब्रिज पण झालेला आहे, जो की आता पेनच्या आधीचाच आहे हा रोड, आणि मस्त असं ब्रिजचं पण काम पूर्ण झालेलं आहे। आणि त्यामुळे कसं खालून पहिला जावं लागायचं, जे की खाली जे म्हणजे गावं आहेत तर तो ब्रिजच्या बाजूचे जे रोड असतात तर पहिला काम चालू असताना तिथून, पण आता रोड झालेलं आहे कम्प्लीट ऑलमोस्ट सगळं। कुठे खराब पॅच आहेत ते मी तुम्हाला सांगतो पुढे गेल्यानंतर। आत्तापर्यंतचा तरी हा पनवेल पळसपे फाटा तिथून ते आत्तापर्यंतचा हा प्रॉपर एकही खड्डा नसलेला आणि रस्ता खराब अजिबात नाहीये। तर मस्त असं बघा संध्याकाळचं वातावरण आणि शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आणि आपला हा आता
JSW म्हणजे वडखळचा हा ब्रिज आहे आणि अलिबाग लेफ्ट साईडहून बाहेर पडायचं आहे, खालून जायचं आहे. आता वडखळला पण आपण पोहोचलेलो आहोत. एक 7ला 10-15 मिनिटं 10 मिनिटं आहेत म्हणजे लवकरच आलोय. आणि हा आपला वडखळचा ब्रिज जो की हा डांबरी रस्ता आहे बघा, अगदी इतका स्मूथ आणि मस्त अशा डांबरी रस्त्यांवरती गाडी चालते ना यार, खरंच. जर असा पूर्ण रस्ता मुंबई गोवा हायवे असता तर मग काही बघायलाच नको. गाडीची पण तितकीच कंडिशन चांगली राहिली असती टायर्सची, पण ठीक आहे. आता काय गव्हर्नमेंटला डांबरी रस्ते परवडणार नाहीत, कारण पावसाळ्यात पण खड्डे होण्याची शक्यता असते डांबरी रस्त्यांना. पण ठीक आहे, आता खूप बऱ्यापैकी झालेलं आहे. पुढे बघूयात कुठे काय खराब पॅच आहेत. इथे हा एक ब्रिजचं काम चालू आहे, जे की वडखळचा ब्रिज. खाली उतरून तुम्ही सरळ आलात की हे ब्रिजचं काम अजून चालूच आहे. इथे हे कोणतं आहे, आय थिंक मी मगाशी तिथे वाचलं होतं, जो की कारवी बस स्थानक, म्हणजे मे बी कारवी गाव आहे कोणतं तरी. काम चालू आहे इकडचं. एक डायव्हर्जन लागलाय हा मे बी. आता हे आपण वडखळच्या पण खूप पुढे आलो आणि आहे इथे पण म्हणजे काम चालू आहे. हे इथे बघा, हे पेंटच्या पुढेच आहे. आता आपण फक्त हे तिथले पॅच आहेत जे की थोडेच बाकी आहेत आता, आणि डायव्हर्जन मध्ये आहेत. पण पनवेल पासून ते पेंट पर्यंतचा वडखळ वगैरे सगळे हे रस्त्याचे कामं पूर्ण झालेलीच आहेत. आणि हा इथे नागोटणेलाच जरा पॅच खराब आहे. नागोटणेच्या आधी आणि हे नंतर म्हणजे अगदी जरा पॅच खूपच खराब आहे. हा एवढाच पट्टा जरा खराब आहे, जो जर तुम्ही पेंटच्या पुढे आलात ना की थोडा एक अर्धा तासाचा हा पॅच आहे, जो की स्लो गेल्यानंतर खूप. हे बघा काम चालू आहे हा ब्रिजचं वगैरे. आणि हे पेपर ब्लॉकचाच आहे, जो साईडून सिंगल लेनचा रस्ता आहे. आत्ता जस्ट वाकण गेलाय आणि आता नागोटणेच्या पुढचा जे वाकण लागतं तर हा रोड चांगलाच आहे. आता बघूया पुढून हा माणगाव पर्यंत हा रोडचं पण काम चाललेलं, पण हे बघा बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. नाही तर हा खराब होता जेव्हा लास्ट टाइम मी एक 7-8 महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा. आणि आता मध्ये पण म्हणजे लवकर काम झालेलं आहे ऑलमोस्ट. तर मित्रांनो जस्ट इंदापूर सोडलेला आहे आपण आणि आता माणगावला पोहोचू. आता 8:15 झालेत. पुढे ट्रॅफिक आहे की काय, का डंपर हळूहळू चाललंय म्हणून झालंय, बघूयात. नाही ट्रॅफिक नाही आहे, ते स्लो ट्रॅफिक आहे रनिंग. तर माणगाव बाजारपेठ पुन्हा एकदा, आणि बरोबर आपण 8:30ला पोहोचलेलो आहोत माणगावला. इथे हे थोडाफार स्लो रनिंग ट्रॅफिक असतंच माणगावमध्ये, कारण रस्ता छोटा आणि 2-3 फाट्या आहेत मध्ये, जे की निजामपूर वगैरे जाण्यासाठी गावं आहेत. देन त्याच्यानंतर पुढे एक श्रीवर्धनसाठी जाणारा फाटा आहे, तर तिथून गाड्या क्रॉसिंग असतात, त्यामुळे त्या गाड्यांमुळे आणि हा रस्ता थोडासा अरुंद असल्यामुळे ट्रॅफिक होतच होतं. तर हा आता हे लोणेरे आला आहे आणि लोणेरेच्या इथे पण म्हणजे हा ब्रिजचं काम बऱ्याच वर्षापासून चालूच आहे, अजून काय पूर्ण झालेलं नाही का काय माहीत, थांबलेला आहे. आणि ह्याच्या पुढचा जो पॅच आहे तो 1 नंबर पॅच आहे, जो की पुढे लोणेरेचा आता आहे 2 मिनिटावरती पुढे जो CCचा रोड चालू होतो कॉन्क्रीटचा आपला NH66, तो एकदम पूर्ण चांगला आहे बनलेला, प्रॉपर सगळं काम पूर्ण झालेलं आहे. आणि महाड आता आपण अर्ध्या तासात पोचू महाडला. तर आत्ताच इथे मी पोलादपूरच्या आधीच थांबलो, म्हटलं 9:30 झालेले, तर म्हटलं जेवून घेऊया. तर इथे मसाला पापड आपला स्टार्टरमध्ये मागवला, अर्धा संपला. आणि आपण असं हलका फुलकंच असं जेवण मागवलं आहे, जे की दाल खिचडी.
मीला पण थोडं बरं नाही वाटत आहे. सो आणि मी ऑलवेज बाहेर गेलो तर जास्त असं स्पायसी ऑइली काय मी तरी खातच नाही. तर दाल खिचडी ठीक आहे आणि पप्पांना पण बेटर आहे. तर चला फटाफट जेवूया आणि आता पुढे बघूया आपण. रस्त्याची अपडेट तर तुम्हाला मिळालीच असेल आणि हा रस्ता तर चांगलाच आहे, पण तरी आपली ही नाईट राईड आहे सो मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चॅनलवर. इथे लिंबू सोडा मम्मीसाठी आणि मस्तपैकी बटर मिल्क, आपला छास. कसं आहे, व्यवस्थित आहे? हां, एक नंबर. आणि छास पण खूप छान आहे, एकदम घट्ट आहे, मस्त. तर जस्ट आत्ता जेवण झालं आणि हॉटेल स्वाद आपण इथे थांबलो होतो. तर चांगलं जेवण होतं, छान होतं. चला निघूयात. आणि गाडीला थोडंसं इंजिन थंड होण्यासाठी ठेवलं होतं. चांगलं होतं हॉटेल आणि जेवण पण खूप टेस्टी होतं. हॉटेल स्वाद अगदीच मुंबई गोवा हायवेपासून जवळच आहे. चला निघूयात आता. डायरेक्ट कुठे थांबायचं नाही आहे, आपण सरळ संगमेश्वरला थांबणार आहोत. एकच कामगार आहे. नाही पण चांगलं होतं जेवण, बरं आहे, नॉर्मल आहे. आणि इथून आता टोल नाका 1 किलोमीटरवर आहे, म्हणजे ते टोल गेटच्या आधीच हे हॉटेल आहे. हा रस्ता तर माझा ऑल टाइम फेवरेट आहे. महाड लोणेरे सोडल्यानंतरचा जो लागणारा हा रस्ता एक नंबर रस्ता आहे. आणि आतापर्यंत तर एकही खड्डा वगैरे काही असं नव्हतंच आणि नाहीच आहे या रोडला. पोलादपूर, खेड आणि रत्नागिरी. पोलादपूर आलेला आहे आणि हा लेफ्टने गेलात तर तुम्हाला हा पोलादपूर सिटीमध्ये घेऊन जातो रस्ता. आपण 10 वाजता निघालो आता. आता बघू, लेट तर होणारच आहे. आता 1:30 पण वाजेल. रस्ता तर काय आता मोकळा आहे, त्यामुळे काय असं हे नाही आहे. वरती पोलादपूर. कशडीचा टनल तर असेलच चालू, बघूयात आपण थांबून इथे. चला डायरेक्ट कशडी टनल जवळ भेटू. आता इथून कशडी घाटाचा बोगदा थोड्या वेळात येईलच आणि हा पण रस्ता मस्त आहे. नाईट ड्राईव्हचा पण एक चांगलाच एक्सपिरियन्स आपल्याला बराच वेळा घेता आला आहे मुंबई गोवा हायवेचा. आणि काय ट्रॅफिक मस्त. आता काय एवढं हे नाही राहिलं आहे पहिल्यासारखं, पण वळणं बघा कशी आहेत, अगदी नागमोडी. डायव्हर्जन आता इथे कशडी, आता टनलचा रस्ता आता इथून लागलेला आहे. तर चला पुढे 1 किलोमीटर वरती टनल आहे. चला 1 किलोमीटर नंतर आपला कशडीचा टनल. आणि खरंच 1 तास वाचतो हा. 1 तास तो घाट चढून उतरून, म्हणजे जवळजवळ तुमचे 40-50 किलोमीटर वाचवलेत या बोगद्यामुळे आपल्याला खरंच. आणि हा जो बोगदा आहे यामुळे लिटरली प्रवासाचा जे अंतर आपण 40-50 किलोमीटरचं अंतर अगदी 2 मिनिटात कापलं जातं. अरे दोन्ही चालू झाले वाटतं. अरे वा. चला मित्रांनो, तर हा एक खूप मोठा अपडेट आहे जो की कशडीचा दुसऱ्या बोगद्याचा सुद्धा. हा बघा, हा राईट साईडचा तर चालू होताच, पण हाही दिसत असेल तुम्हाला पुढे बघा व्हिडिओमध्ये 2. आणि याचं काम झालं नव्हतं, पण फायनली बोगद्याचं काम झालेलं आहे. आणि वाव, आपण 1 मिनिट साईडला जरा थांबूया. तर फायनली मित्रांनो, कशडी बोगद्याचा दुसऱ्या बोगद्याचं पण काम झालेलं आहे.
आणि हा बघा, बघू शकता टनल. काय बोलता पप्पा, लास्ट टाइम चालू झाला नव्हता. फटाफट झालाय. वा. आणि बोगद्याचं या पण सेकंड बोगद्याचं पण काम कम्प्लीट झालंय. वा. मी स्वतः, मला माहित नव्हतं, कारण मी याच्या आधी यायचो तर आपला जो बाजूचा जो जायचा टनल आहे त्याच्यातून आपण 2-3 वेळा येऊन गेलोय, जे की गावाला जाताना आणि येताना. तर हा आता जाण्याचा पण चालू झालेला आहे. इथे बघा, हा बाजूचा बोगदा आणि बोगद्यात असे 2, मी मगाशी आता पास होत होतो तेव्हा हा डायव्हर्जन दिसतोय तुम्हाला समोर तिकडचा. हा बघा, बाजूच्या बोगद्याचा. म्हणजे जर इन केस काही प्रॉब्लेम झाला तर बोगद्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे त्या जर बोगद्यातून तिकडचं काही बंद करता आलं किंवा जर काही दरड वगैरे कोसळली, काही अपघात जर इन फ्युचर झाला तर बाजूच्या ह्याच्यातून तुम्ही येऊ शकता. तर तसंही केलेलं आहे. म्हणजे काय टेक्निकली काम केलं आहे बोगद्याचं. तर चला, आता आपल्याला उशीर होतो, निघूयात. आणि मागे सुद्धा अजून होते असे 2 टनल जे की बायपास, म्हणजे त्यांनी बाजूच्या बोगद्यातून पास केलेलं आहे. काही झालं तर हा एक चांगला उत्तम असा उपाय आहे. चला. खेड आता इथून 20 किलोमीटर, कशेडी टनलच्या इथून अगदी भरणा नाका. या सगळ्या आता ट्रॅव्हल्स आहेत जे की आता जे शिमगोत्सवासाठी गेले होते आता रिटर्न चाकरमानी पुन्हा आपल्या घराकडे. आणि हे ट्रॅव्हल्स आता लाईनीत दिसतच चाललेत. खालचा लेफ्ट मारला की भरणा नाका, आणि हा भरणा नाकाचा ब्रिज खालून लेफ्ट मारला की दापोली वगैरे मंडणगड या साईडला. पण पहिला दापोली लागतं आणि मग पुढे मंडणगड तालुक्यात खेडमधून पण तुम्ही जाऊ शकता. आणि हा खेडचा भरणा नाकाचा ब्रिज, खेड रेल्वे स्टेशनचा ब्रिज सोडल्याच्या नंतर हा भोसते घाट सुरू आहे, झालेला आहे. राईट साईडला चिपळूण शहर खाली. आणि आता इथून हा परशुराम घाट अगदी 5 ते 10 मिनिटात आपण खाली पोहोचू आता. तर हा आत्ता 3रा टोल गेला आणि आता आरवली येईल एक 10 मिनिटात. आणि मग तिथून संगमेश्वर पण काय अर्धा तासाच्या अंतरावर आहेच. उद्या आपल्याला जो घाटीवळेला मावशीच्या घरी कार्यक्रम आहे तिकडे जायचं, अटेंड करायचा. ती मुंबई गोवा हायवेचा तर हा आपला अपडेट आत्ताचा हा लेटेस्ट आहे. आणि जो आरवली आणि चिपळूण हे तिकडची तर कामं बाकीच आहेत. आणि इथे मध्ये मध्ये डायव्हर्जन बघायला मिळतात, जो की संगमेश्वरच्या पण म्हणजे एका लेनचं काम झालं आहे. पण तरी पण हे इथून आरवली लागतं आहे ना, मुरडाव, तिथून रस्त्याचे डायव्हर्जन आहेत. आता तिकडच्या रस्त्याचं बघा, बाजूचं काम अर्ध झालं आहे तर अर्ध, तर त्यामुळे कसं डायव्हर्जन मध्ये मध्ये आहेत. हा संगमेश्वरचा हा जो पॅच आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या आधीचा, तो अजून काम झालंच नाहीये पूर्ण. कंडिशन खराबच आहे. म्हणजे हा पावसाळ्यात पण खराबच असणार हा रोड. बघा, आता समजेल. अजून काहीच म्हणजे खडी पण टाकलेली नाहीये. तो थोडासाच पॅच खराब होता, म्हणजे एक 5 मिनिटाचा. आणि हे इथे वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन या साईडला आहे. आणि नवीनच हे बघा इथे वरती राईट साईडला हा एक आता संगमेश्वर मधला अजून एक पॅच जो की बाकीच आहे अजून. जसं की संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या पुढे जो शास्त्री पूल आहे, नवीन पूल बांधलाय, त्या पुलाच्या पुढूनच हा रस्ता थोडासा हा पॅच आहे जो की अजून काम पूर्ण नाही झालंय. तर फायनली आता संगमेश्वरला पोहोचलोय आणि बरोबर 12:30 झालेत. हा संगमेश्वरचा एसटी डेपो जो की नवीन बांधलाय. एसटी डेपोला बसले पहिला नव्हता डेपो, एवढा नव्हता, होता पण असं साधा नॉर्मल.
हा आपला देवरुख साखरपा जो संगमेश्वर डेपोमधून आपण डेपोच्या बाजूने जो हा रोड जातो, देवरुख संगमेश्वरवरून 16 किलोमीटर आहे आणि हा पण रस्ता खूप छानच आहे, हा डांबरी रस्ताच आहे. तर चला मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ. आता मी मावशीकडे जातोय कोसुमला, तर कसा वाटला हा व्हिडिओ. हा अपडेट जर तुम्हाला मिळालाच असेल, जो की मुंबई गोवा हायवेचा आत्ता लेटेस्ट 2025 मार्च महिन्यातला, आणि कशेडी बोगदा पण जो दुसरा पूर्ण झालेला आहे, जो जायचा गावच्या साईडला जायचा लेनचा. कोसुम पोचलोय. क्या बोलता बादशाह. नितेश भाई आपला जागा राहिला 1 वाजेपर्यंत. बरोबर आपण 1 वाजता पोचलोय कोसुममध्ये. चला आता काय, तर मित्रांनो कोसुममध्ये पोचलो आहे आणि मम्मी आणि पप्पा घरी आता त्यांना सोडलं आणि ते आता आराम करतील. आणि भावा नमन आहे ना, काय बोलतं, तर नमन चालू आहे यांच्या कुठे बाजूलाच वाडी आहे कुठली, गुराववाडी ना, तर तिकडे चाललो आहे अर्धा अजून. तर बघूयात, चला काही थोडंफार बघायला मिळालं. मी तर कधी बघितलं नाही असं. चला जाऊया आपण, डायरेक्ट तिकडेच भेटू. चलो इकडे आता हे बघा, हा अशा पद्धतीने इथे ही कुठली वाडी आहे रे? मधली वाडी. चला थोडेसे शॉर्ट्स घेऊ काय असेल ते. अरे मूर्खा, मी काय सांगितलं होतं? पोलीस द्या. पोलीस पुढे काय रे भाऊ? अरे काय वंशवर माझी आम्ही दरबार आलो होतो. महाराजांना द्यायला येतो आम्ही. ठीक आहे महाराज. माझी सीट खराब आहे. माझी सीट चांगली आहे. त्याच्या सीटला कुशनिंग करा, कुशनिंग. माझी कुशनिंग खराब केली ना. तुम्ही पुढे वा. चला लवकर. बायकोन रुमाल टाका, हिसार बरोबर आहे. बरं देवा. दमलो अजून पण नाही दमलो. ते का आता काय बोलत तू? बसा बसा. हा बसा. तर आता पोचलो आहे. बरोबर मी विचार केलेलाच 1 पर्यंत पोचू. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आणि मुंबई गोवा हायवेचा अपडेट मिळालाच असेल तुम्हाला, आणि कशेडीचा पण काय सेकंड लेन पण चालू झालं आहे. चला आता भेटूयात उद्या. आपल्याला काय 4-5 दिवस आहे बाई, उद्या घाटिवळेला जायचं आहे. चला बाय बाय, टेक केअर, पीस आउट, गुड नाईट.